डॉक्टर अनिल बोंडे यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला। या वक्तव्यावर अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते पोलीस ठाण्यात पोहोचले। गुन्हा दाखल होईपर्यंत हलणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती। राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, मात्र त्यांच्या जिभेला चटका द्या असं वक्तव्य केल्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। काँग्रेस आक्रमक झाली आहे। या वादग्रस्त विधानाबाबत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल करत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावतीच्या शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडला। यावेळी गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांमध्ये देखील खडाजंगी झाली। तर आतापर्यंत याबाबत कारवाई व्हायला हवी होती। आमच्याही नाकातोंडात पाणी जात आहे। प्रत्येक वेळेस असं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही कारवाई करा, अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती। डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं। आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत। लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात। अटकेची मागणी तुम्ही सोबत केलेली आहे। गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे।